नमस्कार मित्रांनो. खरं तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे असं आहे, की काल रात्री मी मुंबईवरून पुण्याला यायला निघालो. एक मित्राला घेऊन यायचं होतं पुण्याला. त्याचं काम होतं कराडला. पण तो मला बोलला, "पुण्यापर्यंत चल आणि तिथे मग आमच्या घरी थांब आणि तिथून मग आम्ही पुढे जाऊ आणि रिटर्न मागे येऊ. मग संध्याकाळी आपण रिटर्न मुंबईला जाऊ." ह्यासाठी तर मी म्हटलं, "ठीक आहे, चल जाऊ आपण." तयार झालो मी यायला आणि हे आजचाच प्रॉब्लेम नाही आहेत, हे दररोजचे प्रॉब्लेम आहेत. आपल्या खंडाळा घाटामध्ये जसा खालापूर टोल नाका आपण क्रॉस केला का पुढे जो आपला घाट लागतो, त्या घाटामध्ये हे दर दिवशीचे प्रॉब्लेम आहेत. आजचाच प्रॉब्लेम असा नाही आणि मी ह्या रोडनी प्रवास खूप वेळा केला आहे आणि म्हणजे प्रॉब्लेमला मी म्हणजे सामोरे गेलो आहे, प्रत्येक टायमाला गेलो आहे. पण काल एवढं निदर्शनास आलं की दर दिवशी निदर्शनास येतच माझ्या, मी जेव्हा-जेव्हा येतो तेव्हा. पण काल ट्रॅफिक खूप असल्यामुळे ह्या गोष्टी काही निदर्शनास आल्या आणि ह्या गोष्टीवरती ना खरंच एक निर्बंध बसला पाहिजे आणि पोलिसांनी सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं ना, हेही सुद्धा सांगा कमेंट करून. कारण का माहिती आहे का, जसे एक मोठे-मोठे कंटेनर जे हेवी गाड्या ज्या आहेत ना, त्यांना खरं तर आहे ना, लेफ्ट साईडनी एक लेन धरून चालायचं आहे. कारण एक लेन आहे ना मोकळी ठेवायची जेणेकरून हलक्या गाड्या त्या लेननी पास होतील. हे मोकळं ठेवायचं त्यांना. पण हे ट्रकवाले काय करतात माहिती आहे का? तिन्ही लेननी गाड्या चालवतात आणि तिन्ही लेननी गाड्या चालवल्यामुळे होतं काय? बाकीच्या ज्या हलक्या गाड्या असतात ना, त्या त्यांच्या मागे असतात आणि त्यांच्यामुळे त्यांना पुढे जाता येत नाही आणि ट्रॅफिक घाटामध्ये फुल जाम होतं. आणि खरं तर घाटात ट्रॅफिक जाम व्हायचं कारणच हे आहे, की ट्रकवाल्यांना शिस्त मुळीच नाही आहे आणि हे शिस्त लावण्याचं काम हे पोलिसांनी केलं पाहिजे. कारण जेणेकरून काय होणार माहिती आहे का? ट्रॅफिक घाटातलं कमी होणार आहे. नाहीतर सीझन वाईज की गणपती किंवा मे महिना किंवा शिमग्याला जर आम्ही कोकणात जायचं झालं ना, तर त्या घाटामध्ये एवढं ट्रॅफिक असतं ना, की विचारू नका. कमीत कमी 2 काय 1-1.5 तास तरी आरामात जातो त्या घाटामध्ये. म्हणून कुठेतरी ट्रकवाल्यांना शिस्त लावायचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. जेणेकरून ट्रकवाले साईडच्या 2 लेननी चालतील आणि 1 लेन रिकामी ठेवतील, जेणेकरून हलक्या गाड्या पुढे गेल्या पाहिजेत फटाफट. काल आम्हाला खूप तिथे संकटांना सामोरं जावं लागलं. खूप ट्रॅफिक होतं. मध्ये-मध्ये गाड्यासुद्धा बंद पडल्या होत्या. साहजिक आहे पावसामुळे गाड्या बंद पडतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ट्रकवाले हे एका लेननी गेले पाहिजेत. हे पोलिसांना कळालं पाहिजे, जेणेकरून ट्रॅफिक कमी झालं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टीवर कसं वाटतं आणि काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर पुढे पाठवा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जेणेकरून आपल्या घाटामधलं हे ट्रॅफिक कमी झालं पाहिजे. ह्याच घाटामधलं असं नाही, प्रत्येक घाटामध्ये कारण ट्रकवाल्यांना शिस्त लागलीच पाहिजे. हेवी गाड्या कधी पण डाव्या साईडने एका लेननी चालल्याच पाहिजेत. त्यानंतर त्या तिन्ही लेननी चालल्या, तर पूर्ण ट्रॅफिक जाम होत आहे मित्रांनो. नक्कीच या गोष्टीवर विचार केला पाहिजे शासनाने आणि या ट्रॅफिक पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. घाटातील पोलिसांनी पण केला पाहिजे. जेणेकरून घाटातलं ट्रॅफिक कमी कसं होईल यावरती तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे मित्रांनो. हा फक्त हे सांगायसाठी व्हिडिओ केला होता कारण काल रात्री खूप खतरनाक ट्रॅफिक होतं. प्रत्येक ट्रक 3-3 लेन चालत होता आणि एकदम एवढा स्लो चालत होते ना, की जेणेकरून मागच्या गाड्या पूर्ण रखडल्या होत्या त्या ट्रकवाल्यांमुळे आणि ओव्हरटेक करायला पण चान्स देत नव्हते. हॉर्न कितीही वाजवला ना, तरी ते ट्रकवाले साईडला होत नव्हते. आपलीच मनमानी करत होते. त्यामुळे पोलिसांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे मित्रांनो. तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ पुढपर्यंत पाठवा, जेणेकरून हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ह्याची कल्पना सगळ्यांना भेटली पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.